आता जो आपण हा भात शिजवला आहे, आता ह्या भातापासून आपल्या कोंबड्यांना काय काय फायदा होतो ते तुम्हाला सांगतो. नमस्कार, मी प्रतीक तागडे. आपण प्युअर गावरानमध्ये कुक्कुटपालन करतो. आपण थंडीपासून कोंबड्यांना कसा त्यांचा बचाव करायचा ते आज तुम्हाला दाखवतो. तर आपल्या भागामध्ये खूप जास्त थंडी पडत असल्यामुळे आपण एकदम घरगुती उपायानं कोंबड्यांना कसा वाचवतो, कसं त्यांना सर्दी वगैरे काही दुसरे आजार नाही झाले पाहिजे थंडीमुळं, ते आज तुम्हाला दाखवतो. तर आपण त्याच्यासाठी काय करतो, आपण बघू शकतो तुम्ही, आपण असं नॉर्मली एकदम घरगुती भात बनवतो. पण त्या भातामध्ये आपण काय काय इंटिग्रेंट टाकतो ते तुम्हाला दाखवतो. आपण आपल्या कोंबड्या जितक्या आहे त्या हिशोबानं आपण आपल्या हिशोबानं तांदूळ घेऊन घ्यायचे आणि ते तांदूळ टाकून द्यायचे भातामध्ये, पाण्यामध्ये. तांदूळ टाकले मग आपल्याला इकडे ना, मग आपल्याला गरजेच्या वस्तू बघा काय काय लागतं. मीठ, हे अद्रक लसणचं पेस्ट, हे थोडीशी लवंग, हा ओवा, हे थोडीशी काळी मिरे आणि हा काळा मसाला आणि हळद आणि 1-2 अंडे आपल्या गरजेनुसार. आता तुम्हाला बघा भात कशा पद्धतीने बनवायचं तुम्हाला सांगतो. आपलं मीठ आपल्या गरजेनुसार जेवढं लागतं आपल्याला, थोडंसं टेस्ट यासाठी. हे थोडंसं अद्रक लसणचं पेस्ट टाकून द्यायचं थोडंसं. हे थोडीशी लवंग टाकून द्यायची. हा थोडासा ओवा, थोडीशी 4-5 काळी मिरी, थोडासा काळा मसाला टाकून द्यायचा, गरम मसाला. आणि हे थोडीशी हळद. आता हे हळद आणि हे जे आपण जे काही टाकलं याच्यामध्ये, आणि त्याच्यासोबत 2 अंडे, 2 किंवा 3 अंडे तुमच्या गरजेनुसार असे सोडून द्यायचे. आता तुम्ही बघू शकता, तुम्हाला जे पण मी सांगितलं हे बघा. आता आपण पूर्णपणे याच्यात टाकून घेतलं सगळं. त्याला 1-2 वेळा थोडंसं फिरून घ्यायचं. हे बघू शकता तुम्ही, हे 1-2 वेळा थोडंसं फिरून घ्यायचं आणि आपण ठेवून द्यायचं नॉर्मली. आता तुम्ही बघू शकता इकडे. आता हे तुम्हाला सर्व गोष्टी सांगतो. आपण हळद टाकली, हे हळद एकदम नॅचरल अँटीबायोटिक. हा अद्रक लसणचा पेस्ट, याच्याने थोडीशी त्यांना इम्युन पॉवर वाढतं त्याचं. हे आपण लवंग टाकली, याच्याने गरमाट बनवून राहण्यासाठी. थोडासा काळा मसाला टाकला, त्याच्याने पण गरमाट. काळ्या मिऱ्याने पण गरमाट येतो ना. ओवा, याच्याने सर्दी खोकला ताप वगैरे काही होत नाही. त्यासाठी आपण ह्या इतक्या वस्तू टाकल्या आहे. आता हा भात तुम्हाला शिजल्यानंतर दाखवतो कशा प्रकारे तयार झाला आहे. आता त्याला थोडंसं 5-10 मिनटं शिजू द्या कमी आचवर. तो शिजल्यानंतर तुम्हाला दाखवतो आणि कशा प्रकारे आपण कोंबड्यांना टाकतो ते पण दाखवतो. हा बघून घ्या, आपला पूर्ण भात शिजून आता तयार झालेला आहे. हा बघू शकता. आता जो आपण हा भात शिजवला आहे, आता ह्या भातापासून आपल्या कोंबड्यांना काय काय फायदा होतो ते तुम्हाला सांगतो. आपण त्याच्यामध्ये हळद टाकली, अद्रक लसणचं पेस्ट टाकलं, ओवा टाकला, काळे मिरे टाकले, लवंग टाकली. याच्यानं कसं कोंबड्यांना थंडीच्या दिवसामध्ये चांगली गरमाट भेटते. आणि कोंबड्यांना जो CIDचा जो रोग होतो, सर्दी होते, काही आणखी दुसरे पण जे आजार होतात थंडीच्या दिवसात, त्या थंडीच्या दिवसात त्या कोंबड्यांचा खूप चांगला बचाव होते हा असा घरगुती भात बनवल्याने. तर आपण आता तुम्हाला हा भात टाकून दाखवू. भात पूर्ण शिजून तयार झालेला आहे. आता बघू शकता किती आवडीने कोंबड्या खातात.